नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी जेव्हा मुलं कॉलेजला जातात ना, तर तेव्हा ना ते अजिबात काहीच खाऊन जायला मागत नाहीत आणि मग मी त्यांच्या मागे जबरदस्ती लागते की थोडंसं तरी खाऊन जा. मग ते खावं म्हणून ना आणि रोज रोज चपातीच दिली तर मुलं खायला मागत नाहीत. म्हणून मी ना त्याच्यामध्ये काय काय वेगळं वेगळं करून टाकते. हे तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलं आहे. मग वेगवेगळा नाश्ता तर नेहमीच करते. आज मी चहा वेगळा करते आणि हा जो चहा आहे ना, कुल्हड़चा चहा, तो जेव्हा मी पहिल्यांदा बनवला होता ना, तर तेव्हा मला असं वाटलं होतं की ना हे मातीचं भांडं आहे ना, असं बऱ्याच जणांना वाटत असेल ना, मला जर का कमेंट करून सांगा. कारण की ना मलासुद्धा असं वाटायचं की हे जे मातीचं भांडं आहे ना, ते गरम व्हायला खूप वेळ लागत असेल. मग मी ना खूप वेळ आधी ते गरम करायला ठेवलं आणि मग चहाचं भांडं ठेवलं. नंतर लक्षात आलं, अरे हे भांडं तर खूप लवकर गरम होतं. मग तेव्हा म्हटलं चला लगेच गरम होतं. मग तेव्हापासून ना मी नेहमी करते हा. आणि आता तर थंडीचे दिवस सुरू आहेत. मग तेव्हा तर काय मज्जाच मज्जा चहाची. कारण मला जास्त करून चहा लागतो. मला आणि पूर्वाला, आम्ही दोघी चहा लवर आहोत. मग चहाचा वेगळा वेगळा प्रकार करून प्यायला मला खूप आवडतं. मुलांना नाश्त्याचे प्रकार आवडतात आणि मला